नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 6वी विषय गणित पाठचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। मी जे प्रश्न देणार ते तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये दिसणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला प्रश्न चालू करूया। प्रश्न बघा, रायटिंग सेक्शन चालू होतं आपलं। प्रश्न तिसरा सॉल्व दिलेला आहे। ए दिलेला आहे बघा, राईट द प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट इन वर्ड्स। इथे तुम्हाला टीव्हीची रक्कम सांगायची आहे, किती रुपयाला आहे ते तुम्हाला टॅग दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही ते लिहायचं आहे। बी दिलेला बघा, कम्पेअर फॉलोइंग नंबर्स युजिंग ग्रेटर दॅन और लेस दॅन साइन। इथे तुम्हाला ग्रेटर दॅन आणि लेस दॅन साइन यूज करून कंपॅरिझन करायचं आहे दोन्ही पण नंबरांचा। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न सी बघा, ऍड करायचा आहे तुम्हाला 6790, याच्यामध्ये ऍड करायचं आहे 978, ऍडिशन करून तुम्हाला तिथे उत्तर लिहायचं आहे। डी दिलेला आहे बघा, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला 8025 मायनस 652, हे तुम्हाला वजाबाकी करून उत्तर लिहायचं आहे। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। ई दिलेला आहे बघा, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे तुम्हाला 568 मल्टिप्लाइड बाय 327, त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे। एफ दिलेला आहे बघा, डिवाइड, इथे तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे 2170 डिवायडेड बाय 35 तुम्हाला करायचं आहे आणि उत्तर काढून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न 14 बघा, सॉल्व। ए दिलेला आहे, राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स टू बॅलन्स द गिवन इक्वेशन। बॅलन्स करायचे इक्वेशन, इथे तुम्हाला इक्वेशन पहिली दिलेली आहे बघा, 8 गुणिले 9, 8 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल्स टू, इथे तुम्हाला बरोबर करायचं आहे, म्हणजेच की बॅलन्स करायचं आहे। तिथे तुम्हाला उत्तर फिल करायचं आहे बॉक्सेसमध्ये। 4 गुणांसाठी तुम्हाला सोपी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न 5वा, there are 72 rose and 48 golden champa plants in a nursery. The number of jasmine plants is 8 less than the number of golden champa plants. इथे तुम्हाला दिलेला आहे, ए दिलेला आहे बघा, रेशो ऑफ जॅस्मिन प्लांट्स टू गोल्डन चंपा प्लांट्स। इथे तुम्हाला रेशो लिहायचा आहे जॅस्मिनचा आणि चंपा प्लांट्सचा। बी दिलेला आहे बघा, रेशो ऑफ रोज प्लांट्स टू जॅस्मिन प्लांट्स, यांचा तुम्हाला रेशो लिहायचा आहे रोज प्लांट्सचा आणि जॅस्मिन प्लांट्सचा। 6 दिलेला आहे बघा, क्वेश्चन सॉल्व। ए दिलेला आहे, कन्वर्ट द फ्रॅक्शन 2/5 टू पर्सेंटेज मध्ये या फ्रॅक्शनला तुम्हाला कन्वर्ट करायचा। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, सोपा। बी दिलेला आहे बघा, कन्वर्ट गिव्हन पर्सेंट टू इट्स रिड्युस्ड फ्रॅक्शन फॉर्म इज इक्वल्स टू 30%। 30% दिलेला आहे, त्याचं तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं रिड्युस्ड फ्रॅक्शन मध्ये। 1 गुणांसाठी हा प्रश्न पण विचारलेला आहे। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। प्रश्न सी दिलेला आहे बघा, आउट ऑफ 280 स्टुडंट्स इन द स्कूल 182 स्टुडंट्स लाईक द गेम ऑफ कबड्डी, देन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स इन द स्कूल डू नॉट लाईक दिस गेम। तुम्हाला इथं आहे का नाही, कबड्डीला लाईक करणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे 182 आणि तुम्हाला काय काढायचं, पर्सेंटेज काढायचं ज्यांना कबड्डी आवडत नाही। इथे तुम्हाला सोपा प्रश्न विचारलेला आहे 2 गुणांसाठी। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। प्रश्न डी विचारलेला आहे बघा, अ मिल्क सेलर हॅव 360 लिटर ऑफ मिल्क आउट ऑफ विच 30% इज बफेलो मिल्क अँड रिमेनिंग इज काउ मिल्क, सो हाऊ मेनी लिटर ऑफ काउ मिल्क डज द मिल्क सेलर हॅव। इथे तुम्हाला बफेलो मिल्कचं पर्सेंटेज दिलेलं आहे 30% आहे आणि तुम्हाला रिमेनिंग जे पण पर्सेंटेज असणार आहे, म्हणजेच की 70% असणार आहे, ते कशाचं असणार आहे, काउ मिल्क। त्याच्यावरून तुम्हाला टोटल किती काउ मिल्क त्या मिल्क सेलरकडे आहे हे काढायचं आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न 7वा बघा, सॉल्व। ए दिलेला आहे, कम्प्लीट द टेबल युजिंग गिवन इन्फॉर्मेशन। इथे तुम्हाला 1, 2 दिलेला आहे बघा, कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस आणि प्रॉफिट की लॉस झालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि हाऊ मच रुपीज इथे तुम्हाला सांगायचं आहे। हे तुम्हाला बॉक्स दिसत आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न बी बघा, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो राईट अ वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम। इथे तुम्हाला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 25,000, ट्रान्सपोर्ट चार्जेस दिलेला आहे 2100 आणि लेबर दिलेला आहे 4700, सेलिंग प्राइस दिलेला आहे 33,000। याच्यावरून तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि तुम्हाला लॉस पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट इथं काढून घ्यायचं आहे। 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। पुढील प्रश्न 8वा बघा, सॉल्व। ए दिलेला आहे, राईट द नेम ऑफ एनी वन आयडेंटिटी प्रूफ विच इज रिक्वायर्ड टू ओपन अ बँक अकाउंट। इथे तुम्हाला एक कोणतीही आयडेंटिटी प्रूफ लिहायचं आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट उघडण्यासाठी गरज असते, रिक्वायर्ड आहे असं तुम्हाला लिहायचं आहे। 1 गुण याच्यासाठी आहे या प्रश्नासाठी। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। पुढील प्रश्न दिलेला आहे बघा इथं,
प्रश्न बी बघा, इफ प्राजक्ता डिपॉझिट्स रुपीज 7,940 इन अ बँक ॲट अ रेट ऑफ 7 PCPA, हाऊ मच मनी विल शी गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल. इथे तुम्हाला रेट ऑफ PCPA दिलेला आहे आणि इथे तुम्हाला रक्कम पण दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे बघा, की हाऊ मच मनी म्हणजे त्याने किती मनी डिपॉझिट केले ते तुम्हाला इक्वल करून लिहायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. 9वा बघा, ऑब्झर्व क्वाड्रिलॅटरल PQRS अँड राईट द करेक्ट आन्सर इन द बॉक्सेस. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. खाली तुम्हाला एक आकृती. प्रश्न पहिला दिलेला बघा, अपोजिट अँगल ऑफ अँगल SPQ. याचं तुम्हाला अपोजिट अँगल कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. कोणता असणार आहे? R. अँगल QR येस हा असणार आहे. दुसरा बघा, ऍडजस्टंट अँगल ऑफ अँगल PQR. R कोणकोणते तुम्हाला ऍडजस्टंट अँगल आहेत PQRचं ते तुम्हाला लिहायचे आहेत. 2 आहेत. व्यवस्थितपणे त्याचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 10वा विचारलेला आहे बघा, ड्रॉ अ लाईन सेगमेंट LM ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट विथ द हेल्प ऑफ कंपास अँड स्केल. इथे तुम्हाला बायसेक्ट करायचं आहे. हे काढून LM दिलेली आहे लेंथ 4.5 सेंटीमीटर, त्याच्यावरून तुम्हाला बायसेक्ट करायचं आहे. 4 गुणांसाठी हा कन्स्ट्रक्शनचा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.